याच्या घरी राहिल्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी म्हणून दूध गेलं होतो, दुधान टाकली चुली उडी, दुधान टाकली चुली उडी. आवाज आला चरचर, तेव्हा बाई धावत गेली, सर्व दूध चुलीत सांडलं. मग गडवा हातात घेतला आणि पाणी संकल्प सोडला, कृष्ण अर्पण, कृष्ण अर्पण. चुलीत दूध पडलं. देव चुलीतलं दूध खाले का भिकारी आहे का? त्याच्या घरी लाखो गाई आहे, रोज नवीन नवीन दही दूध तयार होते. चुलीत दूध पडलं वाया गेलं, चुलीत दूध पडलं वाया गेलं. तसं चांगलं बोललं नाही, भजन केलं नाही, कीर्तन केलं नाही, प्रवचन ऐकलं नाही, कीर्तन भागवत ऐकलं नाही, जन्म वाया गेला. जेवढे जेवढे संसारात तुम्ही धडपड करसाल, तुकाराम महाराज म्हणते, तेवढे तेवढे देवापासून दूर जासाल. आणि अनेक लोक असे असंख्य लोक न भजन करणारे मायावी नदीत वाहून गेले. आपण नाही केलं तर आपलाही नंबर लागल. विठ्ठला विठ्ठला भरोवरी करिता भरोवरी दुराविसी दुरीन भवाचे पुरी. या भवना रूपी नदीतून आपणही वाहून जाऊ. संसाराची भरभरी रावणाच्यानं पूर्ण नाही झाली तर आपला कुठे हिशोब घेतात. रावणाच्यानं नाही झाली, स्वर्गाने शिडी लावतो म्हणे, खारा समुद्र गोड करतो म्हणे, सोन्याने सुगंध सोडतो म्हणे, बापाच्या अंडी पोरग मरू देत नाही म्हणे. पण एकही प्रतिज्ञा पूर्ण त्याच्यानं संसाराची भरभरी नाही झाली, आपला हिशोब कुठे घेतात. 80,000 बायका होत्या, 1 लाख पोरं होते, 1.25 लाख नातू होते, 3,05,000 एक मतदान त्याच्या घरचं होतं. कोण्याही मतदारसंघात उभा राहिला तर लोकांच्या घरी हात जोडायची गरज, स्वतःच्या कुटुंबानं निवडून येत होता, एवढा होता. भविष्य लिहिणारी सगळी हातपाय दाबाली होती, गणपती गवत आणाले होते, 33 कोटी देव बंदीखान्यात होते, 9 गुराच्या पायऱ्या केले, एवढा वैभवशाली होता. पण सांगून काय झालं, विभीषणाने लाट मारली. ज्या दिवशी तुम्ही साधूचा अपमान करसाल त्या दिवशी आयुष्यहीन, बलहीन आणि धनहीन, धनही राहणार नाही, तुमची ताकदही राहणार नाही आणि तुमचं आयुष्य सुद्धा राहणार नाही. ज्या दिवशी विभीषणाने लाट मारली त्या दिवशी लंकाय जळली, रावणाचा नाश झाला. सर्वेच्या खोडी जा, साधूच्या खोडी जायचं. सरपावर पाय गेला तर एकच डाव मरसाल, साधूच्या खोडी गेली की पुनरपी जननम पुनरपी. साधूची जर सेवा केली पुनरपी संसारा येणे नाही, मोक्ष भेटेल, मुक्ती भेटेल. साधूचा अपमान केला होता बाबा देवाच्या पोरानं, सांबानं, सांब बाबा सांब होत नव्हता, सांब जांभूळतीले कोणतरी सांगितलं, तुम्हीच सांगितलं का बाबा जांभूळतीले 1000 कमळ वाय म्हणून महादेवाने, तुम्हीच सांगायचं. पण तुमच्यासारखे लोक भल्ले लोक कामी लावून देते, धावारे दाभान पयारे पोय, आम्ही आहोत कपडे सोबत. ए जांभूळती लेकरू नाही का तुले 1000 कमळ वाय माय देवाले, तुले पोरग होईल. 999 वाहिले, 999 वाहिले, एक कमी पडलं. कृष्णाला म्हणे 9 झाले, पूजा करताना उठता येत नाही. कृष्णाला म्हणे 1 फुल द्या म्हणे, कृष्ण म्हणे राहू द्या म्हणे, नासन होत नाही होऊ दे म्हणे, देव काही लेकरं जबरीने देवाकडे मागू नये म्हणे. तर जांभूळती नाही नाही 1 आणा. मी म्हणलं कृष्ण 1 फुल आणायला गेलं, म्हणलं देवा जाऊ नको म्हणे, देव म्हणे पण त्याच्या ऐकू देऊन बायको सरीच ऐकते, देतो 1 फुल देऊन. झाला साम झाला. त्या सामानं असा उन्मत्त केला, फडके बांधले पोटाने, साडी नेसला, साधूच्या समोर गेला. मला पोरग होते का पोरगी होती, चिडवलं साधूने. त्यानं सांगितलं की तुले मुसळ होते लोखंडाचं. सर 56 कोटी यादवाचा ते मुसळ सत्यानाश, त्या 56 कोटी यादवाचा त्या मुसळानं नाश केला. प्रवास तीर्थावर गेले, तिथे यादव दारू पिले, भोलाबाजी बाताबाती चाललेला धरधरी, त्या लवाळ नावाचं गवत झालं, सर्व एकमेकाने मारू लागले, सर्व यादव मिले. 2 यादव राहिले होते त्याच्यात, एक मुलायम सिंग यादव, एक लालू प्रसाद यादव, दोघं राहिलेच. जबरीनं लेकरं मागायचे नाही, जबरीनं मागायचे नाही, हाय ते सांभाळायचे. हाय ते 2च गोष्टी सांभाळजा, बाया माणसाने सांगतो. एक तब्येत सांभाळा आणि एक लेकरं सांभाळा. मग तर कोणीच तुम्हाला पैसे विचारत नाही, तुमचे लेकरं कसे आहे आणि तुमची तब्येत कशी आहे, 2च सांभाळा. काही विचारत नाही. पैसे तर लय आहे लोकांजवळ, लय लोक 4-4 लेकर, बाबा किती लोकांजवळ पैसे आहे, 4 लेकरं आहे, पण लेकरं सांभाळले नाही म्हणून त्या लोकांचं माणसाचं नाव मारते. त्याचं पोरायला सांगतो बापाचं नाव वाढवता नाही आलं तर नका वाढू, पण हाय त्याची किंमत करू, कमी करू नका. हाय त्याची किंमत कमी करू. आणि तुम्हाला सांगतो कामापुरतं शिकवा आणि पोरग लयनीला लावा. कामापुरतं शिकवा आणि पोरग लयनीला. जास्त शिकवले की ते मग त्याला नोकरी तर लागतच नाही, त्याला बाकीचे कामं करा वाटतात. सुशिक्षित आहे आणि अमक्याचं पोरग बेकार आहे. बेकार म्हणजे शिक्षणाचा परिव्यवसाय आनंदात होत नाही, ते बेकार आहे. हे
का नाही. आता महापौर्ग म्हणते सुशिक्षित बेकार काय नाही म्हणते. महापौर्ग बाबा त्याची पद्धत वेगळी आहे. सुशिक्षित ते याले म्हणते शिकरलेला शेंबून असा करून दस्ती खिच्यात घालते त्याला सुशिक्षित म्हणते. शिकरलेला फेकून देते त्याला सुसंस्कृत म्हणते. खिच्यात शेंबूड वागवते ते शिक्षित, फेकून देते ते सुसंस्कृत. फेकून देत जा नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावीची दुरी भवाची पुरी वावसे. भवाची पुरी या संसारूपी सागरातून वाहून जात नसं तर देवाचं नाव घेत जा. नुसतं देवाचं नाव घेतलं की घेते का नाही. त्याला पाहिजे गोष्ट व फुकट भेटत नाही. बाजारातले वांगे सडके जरी असले तरी त्याने भाव द्या लागते. त्याने भाव द्या लागते. चप्पल आणायची असली तरी भाव द्या लागते. देव का बिना भावाचा भेटणार आहे का. काही न लगे एक भावाची कारण. खोटे बोलता दुधे महाराज तुम्ही. तुकाराम महाराज तुम्ही खोटे बोलता. तुका म्हणे काही बोलिलो विनोदे भजक क्षमा करणे संती. विनोदाला बोललो तर क्षमा करा. कारण मी जन्मताच विनोदी माणूस आहे. जन्मताच विनोदी आहो बाबा. जन्मता विनोदी कसा. मी काही लोकांचे दवाखान्यात जन्म झाले, काही लोकांचे घरी झाले. आणि माझा जन्म म्हशीच्या कोट्यात झाला. श्यामाय बिन नाही खोटं नाही बोलत. खोटं बोलतो म्हशीच्या कोट्यात. तुम्ही म्हणसाल कसा. तर आमच्या आईच्या पोटात मी 8 महिन्यात होतो. आणि आई डिलिव्हरी सलाखोर तुरी वाव घालाय. ते मांग मांग सरत गेली. पोट्यात होती म्हैस. तिच्याही पोटात 8 महिन्याचं हलकट होतं. जशी म्हशीच्या अंगावर पडली तिच्याही पोटातून एक हलकट बाहेर आलं. तिच्याही पोटातून एक हलकट. पण पराक्रम सांगू. पराक्रम पराक्रम आमचे गुरु आहे गुलाबराव महाराज राऊत आळंदीकर. त्या म्हशीच्या हल्याच्या डोक्यावर हात माऊलीने ठेवला तर वेद बोलला. ते हल्या वेद बोलला. आणि याही हल्याच्या डोक्यावर गुलाबराव महाराजांनी हात ठेवला तर कीर्तन बोलला. अहो यायचे हात डोक्यावर का ठेवले ना. खोटं नाही बोलत. काय लोय केले एका करीनं ते काय. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढं. 6 लेकरं असेल तर 5वं लेकरू समजा, 7वं समजा. तुम्ही म्हणजे भाऊ समजा, काका समजा, लहान समजा, काय मोठा समजा. पण चुकलं असेल तर क्षमा करा. कारण मी काही देव नाही, मी काय साधू नाही, मी काही संत नाही. यायचं ऐकत असतो तुमच्यापाशी सांगत असतो. शिक्षणाच्या बाबतीत 0 बजेट आहे. दुसरा वर्ग मी का शिकलो होतो ना 15वी 14वी बंदूकच वापरली असती समजा. पण काय करा देव मोठा हुशार. तेच तर ज्ञानबाची मेळ काय. पण हाय त्याच्यात समाधान. हाय त्याच्यात समाधान. समाधान समाधान समाधान. जर तुम्ही स्वतःने समाधान समजसाल तर सर्वेपेक्षा श्रीमंत आहात. तुम्ही का तुमच्यापेक्षा मोठ्या लोकांकडे पाहिसाल तर तुम्ही अजय दरिद्रीचा. अजय गरीब. पण देवाचं भजन करत हा त्याच्या समाधान राहता. साधूचं पूजन करता, देवाचं भजन करता, सप्त्यात अन्नदान
500 द्यायचे तो हरविनी 1000 रुपये द्यायचा सत्याचे मोठं रूप आलंच आहे इवलेचे रोप लावेले राम राम म्हणत जा झोपाच्या वेळेस जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणत जा जय जवान जय किसन म्हणत जा झोपता विठ्ठल विठ्ठल म्हणून झोपता विठ्ठल विठ्ठल कसं म्हणायचं विठ्ठल जय जय